19 नोव्हेंबर रोजी एक शासनाचा जी.आर. निघलेला आहे. शासकीय कार्यालयात जर खासदार आणि आमदार जर आले, तर त्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी त्या कार्यालयातल्या त्यांना उठून अभिवादन करावं, त्यांना वंदन करावं, त्यांना नमस्कार करावा, त्यांचा आदर करावा. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या खासदार, आमदारांना अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी इज्जत द्यावी. तुम्हाला काय वाटतं? खासदार आणि आमदारांना आतापर्यंत इज्जत नव्हती काय? खासदार आणि आमदार इथं फार मोठी माणसं असतात. त्यांना तर जळी स्थळी कुठेही इज्जतच मिळते. म्हणजे ते फार मोठी माणसं असतात. त्यांना मान सन्मान लोक करतात. त्यांचा एक एक शब्द झेलण्यासाठी असंख्य त्यांचे अनुयायी, त्यांचे कार्यकर्ते तयार असतात. आणि कार्यालयात सुद्धा अनेक अधिकारी असतात, असे कर्मचारी असे असतात की त्यांची थुंकी सुद्धा झेलायची तयारी असते. म्हणजे काही अधिकारी लोकप्रतिनिधीचे बूट सुद्धा पुसायला तयारी असतात. असे लाचार अधिकारी आपण पाहिलेले आहेत. मग इतकं सारं असताना खासदार आमदाराची अधिकारी कर्मचारी कसं वागावं, त्यांचे कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉल प्रमाणे नावं घ्यावी, त्यानंतर ते जे काही सांगतात ते गांभीर्यपूर्वक ऐकून घ्यावं. म्हणजे खासदार आमदाराला अधिकारी कर्मचारी सिरियस घेत नाहीत का, असं म्हणणं आहे का शासनाचं? असं तर काही दिसत नाही. कारण एका एका फोनवर सुद्धा अनेक भ्रष्टाचार झालेले आपण पाहतो. म्हणजे अनेक अधिकारी लोकप्रतिनिधीशी बाहुले झालेले आपण पाहिलेले आहेत. परळी पॅटर्न असेल, तुमचा फलटण पॅटर्न असेल, असे कितीतरी पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो. किती अक्षरशः अधिकाऱ्यांचे बाहुले होऊन बसलेले आहेत. इतकं सारं असतानाही शासनाला अशा पद्धतीचा जी.आर. काढण्याची काय गरज पडली? उघड उघड आहे. जे 4-5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जी काही सत्ताकरण चालू आहे, जी सत्ता चालू आहे, त्याच्यामध्ये अनेक पक्षाचे लोक एकत्र येऊन सत्ता चालवत आहेत. म्हणजे थोडक्यात सत्तेसाठी अनेक लोकांची टोळ्या तयार झालेल्या आहेत. आणि हे 1-2 टोळ्या म्हणून ते सत्ता चालवत आहेत. आणि त्याच्यामध्ये एकमेकावर कुरघोडी करण्याचं जे काही राजकारण आहे, ते राजकारण आता शिगेला पोहोचलेलं आहे. म्हणजे राजकारणाचा दर्जा तसं चाललेला आहे. पण एकमेकावर जे काही वर्चस्वाद करायचा असतो, सत्तेचा जे काही वर्चस्वाद असतो, त्या वर्चस्वादातूनच हा जी.आर. आलेला आहे की काय? खरंच काही आमदारांना, खासदारांना कुठला अधिकारी, कर्मचारी रिस्पेक्ट देत नाही की काय? अशी आता भीती वाटायला लागलेली आहे. आणि लोकप्रतिनिधी आमदार एखाद्या मतदारसंघातून निवडून आलेले असते. त्यांचा आदर करणं, त्यांचा सन्मान करणं म्हणजे त्या मतदारसंघातील लोकांचा सन्मान केल्यासारखं असतं. आणि त्याच्यामुळं खासदार आणि आमदाराचा सन्मान करणं अधिकारी आणि कर्मचाऱ्याला कंपल्सरीच आहे. बंधनकारकच आहे. त्यांनी तो केलाच पाहिजे. कारण तो जनसेवक आहे, तो लोकप्रतिनिधी आहे. आणि अधिकारी कर्मचारी हे लोक म्हणजे जनतेचे सेवक आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक जनतेप्रती त्यांचा आदर असणं, त्यांना सन्मान असणं, त्यांचे जे काही काम आहे, त्यांचं काही म्हणणं आहे, त्यांचे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं देणं अधिकारी कर्मचाऱ्याला कर्मप्राप्तच आहे. ते बंधनकारकच आहे. ते त्यांचं कर्तव्य पण आहे. त्यांच्या त्या ड्युटीचा भाग पण आहे. पण नक्कीच असं काहीतरी घडत असणार आहे, की काही कार्यालयामधून काही आमदारांना आणि खासदारांना अशा पद्धतीची इज्जत दिली जात नसणार आहे. आणि त्याच्यामुळंच इज्जतीचं भीक मागणारा शासनाचा जी.आर. काढावा लागलेला आहे. आणि त्याच्यामुळं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा एखाद्या लोकप्रतिनिधीच्या प्रभावाखाली काम करून इतर खासदार आणि आमदारांना डावलण्याचं, त्याला इग्नोर करण्याचं, त्याचा अपमान होईल अशा पद्धतीचं वर्तन करण्याचं काम करू नये. एखाद्या शासकीय कार्यक्रमामध्ये बोलवताना सुद्धा राजशिष्टाचार पाळून बोललं गेलं पाहिजे. अनेक शासकीय कामकाजामध्ये कार्यक्रमामध्ये अनेक खासदार आमदारांना दुय्यम भूमिका दिलेल्या आपण पाहतो. ते चर्चा पण रंगतात. अशा घटना घडत आहेत. शासन जी.आर. काढतं म्हणजे काही त्याच्या पाठीमागे काहीच घडत नाही असं नाहीये. पण जे काही राजकारण चालू आहे, मित्रपक्षामध्ये जे काही राजकारण चालू आहे आणि मित्र पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये जे काही राजकीय संबंध असले पाहिजे, जे काही नातं जोपासलं गेलं पाहिजे, त्या नात्यामध्ये सुद्धा जे काही प्रोटोकॉल असतो, जो शिष्टाचार तो सांभाळला जात नाही. आणि वरची मर्यादा राजकारणाचा दर्जा घसरत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीचा एक जी.आर. काढावा लागलेला आहे. खरं तर महाराष्ट्र शासन अशा पद्धतीचे जी.आर. काढावं लागणं हीच खरी लाजिरवाणी गोष्ट आहे. पण अनेक लोकप्रतिनिधी हे अधिकारी आणि कर्मचाऱ्याशी बोलताना योग्य भाषेमध्ये बोलत नाही. त्यांची भाषा उद्धट असते. ते चुकीचं काम करायला लावतात किंवा तसा आग्रह धरतात.
अनेकदा जर ते काम ऐकत नसेल तर त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याला प्रेशराईज केलं जातं, त्याच्यावर अनेक दबाव टाकले जातात. हे आपण महाराष्ट्रामध्ये अनेकदा पाहतो. आणि ह्या जी आर मुळे जर पुन्हा लोकप्रतिनिधीच्या हातामध्ये सरकारने कोलीत दिला आहे की काय, हा खरी भीती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये वाटू लागलेली आहे. कारण ह्या जी आरचा वापर करून अधिकाऱ्यावर कारवाईचं बडगं उघडता येईल आणि पुन्हा एक दबाव टाकता येईल, अशा पद्धतीत सुद्धा या जी आरचा वापर होऊ शकतो, याची भीती सर्रास वाटू लागलेली आहे. शासनानं ह्या सुद्धा गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे. आणि खासदार आणि आमदारांना जर अशा पद्धतीचे रिस्पेक्ट दिला जात नसेल, तो त्यांच्या कुरघोड्याच्या राजकारणातूनच तो दिला जात नसेल. अधिकारी सुद्धा आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि असे छोटे छोट्या गोष्टीचे जी आर जेव्हा निघतात तेव्हा सारं अलबेल चालू आहे असं म्हटलं जात नाही. कारण कुठं बसावं, कुठं उठावं, कसं हसावं, कसं रडावं, अशा पद्धती ज्या जेव्हा काढले जातात तेव्हा तो संसार नीट चालत नाही. असे नियम चलत नसतात. कारण हे सारे प्रोटोकॉल आहेत, हे साऱ्यांनी पाळले गेले पाहिजेत. मग शासनावरती वेळ आलेली आहे. याचा अर्थ सरकार कुठंतरी हुकुमशाहीकडे चाललेलं आहे की काय? म्हणजे पहिलं राजाचे हुकूम असायचे, लहरी राजे असायचे आणि मग त्यांनी हुकूम सोडायचा. मग सर्व जनतेसाठी तो बंधनकारक असायचा. अशा पद्धतीचे छोटे छोटे कायदे करून, नियम करून आपल्या नोकरावर, आपल्या अधिकाऱ्यावर वचक बसवायचा आणि हुकुमशाहीकडे जायचं, ही एक पायवाट तर सरकार आखत नाही ना, त्या दृष्टीनं पाऊल टाकत नाही ना, अशी भीती वाटू लागलेली आहे. सरकारने या साऱ्या गोष्टी विचार केला गेला पाहिजे. आता सरकारना सध्या तरी खासदार आणि आमदारांना मान सन्मान दिला जात नाही, त्यांची इज्जत केली जात नाही, याची थोडी चिंता वाटू लागलेली आहे. आणि हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढे सारे प्रश्न आहेत, त्या प्रश्नापेक्षा सर्वात मोठा गंभीर प्रश्न हा आहे की खासदार आणि आमदारांना एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये इज्जत भेटत नाही, सन्मान भेटत नाही. म्हणजे राज्य चालायचं तरी कसं, हाही सरकारपुढे प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.